अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणामध्ये आरोपी अभय कुरुंदकर हा दोषी आढळलेला आहे। हत्या प्रकरणातील आरोपींना 11 एप्रिल रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे। कुंदन भंडारी आणि महेश पाटील यांना देखील शिक्षा होणार आहे। अभय कुरुंदकरनं अश्विनी बिद्रेंची हत्या केल्याचं सिद्ध झालेलं आहे। आरोपी राजेश पाटील याला मात्र कोर्टानं निर्दोष मुक्त केलेलं आहे। आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी आहे। पनवेल कोर्टामध्ये या प्रकरणामध्ये सुनावणी सुरू होती। अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी अभय कुरुंदकर हा दोषी आढळलेला आहे। हत्या प्रकरणातील आरोपींना 11 एप्रिल रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे। 2016 साली ही हत्या करण्यात आलेली होती आणि त्यानंतर तब्बल 9 वर्षांनंतर या शिक्षा प्रकरणामध्ये सुनावणी आज पार पडलेली आहे आणि याचा निकाल 11 तारखेला दिला जाणार आहे। पाटीलचा जो रोल होता तो त्याला एका विवक्षित वेळी आरोपी क्रमांक 1नी फोन करायला सुरुवात केली ज्यावेळेला तो मंत्रालयात होता। त्यानंतर तिथून निघून तो अंधेरीला काय क्लबमध्ये गेला आणि क्लबमधनं त्याला यांनी भाईंदरला बोलावून घेतला आणि गाडीत सतत तो सांगण्यात आलेला। या संपूर्ण विषयावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत सरकारी वकील घरत सर आहेत। सर, नक्की आज काय झालं कोर्टामध्ये? अनेक वर्ष झालं तुम्ही लढा देताय, आज या ठिकाणी काय निकाल लागला? आज निकाल जाहीर करण्यासाठी तारीख दिली होती, त्याप्रमाणे आज निकाल जाहीर केले गेलेला आहे व त्या निकालाप्रमाणे आरोपी क्रमांक 1 याला हत्येच्या गुन्ह्यामध्ये दोषी धरलेला आहे। आरोपी क्रमांक 3 आणि 4 यांना हत्येतील पुरावा नष्ट करण्यासाठी मदत केली म्हणून दोषी धरलेला आहे आणि आरोपी क्रमांक 2 याच्या विरुद्ध काही सक्रिय साक्षी पुरावा नसल्यामुळे त्याची या गुन्ह्यातनं मुक्तता केलेली आहे। कारण न्यायालयाच्या म्हणण्याप्रमाणे यात कट करून हत्या केली असं म्हणता येणार नाही। नक्कीच या प्रकरणाला 9 वर्ष पूर्ण होत आहेत, परंतु या प्रकरणामध्ये जो तपास आहे तो देखील उशिरा सुरू केला आणि यानंतर कशा प्रकारचे जे शोधकार्य आहे ते संपूर्णपणे सुरू झालं। काही ठोस पुराव्यांच्या आधारे या ठिकाणी कोर्टात मांडता येत नव्हतं, परंतु ते ठोस पुरावे तुम्ही शोधून काढले। नक्की काय त्याबद्दल सांगा? या केसमध्ये अल्फोन्सो शिंदे मॅडमनी जो तांत्रिक पुरावा आणला तो इतका सबळ होता की त्याचं खंडन करणं हे आरोपींसाठी फार म्हणजे कठीण गोष्ट होती। आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्या ज्या साक्षी पुराव्यात ज्या इतर गोष्टी आरोपीच्या विरुद्ध म्हणजे त्याचं विसंगत ज्या गोष्टी त्यांनी केल्या, उदाहरणार्थ त्याचं जे तांत्रिक त्याची जी उपस्थिती आहे CDRच्या वगैरे मार्फत ती त्याच्या घरात आहे किंवा भाईंदरच्या खाडीच्या पुलावर आहे 11 आणि 12 तारखेला, परंतु त्याने जो खोटे रेकॉर्ड निर्माण केले की मी तिथे नव्हतोच, त्याच्यासाठी त्याने एक जी पोलिसांना त्यांच्याकडे गाडी कुठे कुठे फिरली, किती किलोमीटरपासून किती किलोमीटरपर्यंत कोणत्या कोणत्या ठिकाणी गेली, असं एक नोंदवही असते ज्याला लॉगबुक म्हणतात। त्या लॉगबुकमध्ये आरोपीने खोट्या एंट्री केल्या की मी नायगावला गेलो, मी नयानगरला गेलो, का मीरा रोड भाईंदरला बीट चौक्यांना भेटी दिल्या, असं आपण तिथे नाही असं दाखवलं। पण याच्यातच एक असतं की आणि एक जो कंट्रोल रूम असतो जे रात्री नाईट ड्युटी करतात त्या ऑफिसर्सना कंट्रोल रूममध्ये जाऊन सुद्धा तसा आरोपी कंट्रोल रूममध्ये गेला नव्हता। त्यांनी जे नंबर दिले होते गाड्यांचे ते खोटे होते। त्यांनी जे ड्रायव्हर्सची नावं दिली होती ती खोटी होती, कारण त्या ड्रायव्हर्सपैकी एक ड्रायव्हर त्या काळामध्ये रजेवरच होता। म्हणजे आपण म्हणतो गुन्हेगार कितीही हुशार असला तर काहीतरी चुका करतो, त्यात त्याने ही चूक केली की 7 दिवस रजेवर गेलेल्या ड्रायव्हर्सला त्यांनी मी गाडीत घेऊन फिरलो असा रेकॉर्ड निर्माण केला। त्याचप्रमाणे त्याने जी मयत होती तिचे मोबाईल आपल्याकडे ठेवून 4 दिवसांनी 3 दिवसांनी 4 दिवसांनी जे मेसेजेस पाठवले तिथे पण त्याच्या म्हणजे बेसावतपणे त्यांनी त्याची जी पर्सनल स्वभाव वैशिष्ट्य ती ठेवली। म्हणजे हा आरोपी वाय म्हणजे यू या अक्षराविषयी वाय वापरायचा, त्यामुळे ह्याने जे जे मेसेजेस पाठवले त्या सगळ्यात म्हणजे आय लव्ह यू, तर हा आय लव्ह आपण अमरेलातला यू वापरतो, हा वाय वापरायचा यसमधला। तर त्याच चुका त्याच्या ज्या दिसल्या आणि याच्यात एक प्रायव्हेट मॅडमनी मदत घेतली लॅबोरेटरी, ट्रुथ लॅबोरेटरी म्हणून, त्या ट्रुथ लॅबोरेटरीनी म्हणजे हे जी पर्सनल कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे वैयक्तिक जी त्याच्या ज्या वैशिष्ट्य आहेत, गुण आहेत त्या माणसाचे, त्या डिसीजचे, त्यामुळे त्यांच्या हे ज्या सगळ्या गोष्टी होत्या त्यांचं संभाषणाचा अभ्यास करून
त्यावेळेला त्यांचा मूड काय आहे, ते राग आहे की ते रोमॅन्टिक आहेत की काय आहेत, किंवा त्या वेळेला ते कोणत्या गोष्टी तशाच पद्धतीने करतात याबाबत अत्यंत उत्तम निष्कर्ष काढले की ज्याचं बचाव पक्षाने खंडन कोणत्याही प्रकारे केलेलं नाही किंवा ते करू शकलेले नाहीत म्हणून त्यांनी सोडून दिलेलं आहे. आता कोर्ट